आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कागल नगर परिषदेतील उमेदवारांची आरटीआय अंतर्गत माहिती देण्यास टाळाटाळ का? मैनुद्दीन शेख यांचा आरोप. कागल नगर परिषदेवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे, जातीचे दाखले तसेच इतर संबंधित कागदपत्रांची माहिती मिळावी यासाठी कागल येथील सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी माहिती अधिकार आरटीआय अंतर्गत कागल नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे. मात्र ही माहिती देण्यास संबंधित विभागाकडून टाळाटाळ केली जात असून यामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मैनुद्दीन शेख यांनी पत्रकार परिषदेत केला. लोकशाही प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांची माहिती नागरिकांना उपलब्ध होणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कागल नगर परिषद क्षेत्रात निष्पक्ष आणि पारदर्शक वातावरण राहणं गरजेचं आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया निष्पक्ष राहील का याबाबत शंका निर्माण होत असल्याचं मैनुद्दीन शेख यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आरटीआय अंतर्गत मागवलेली माहिती तात्काळ उपलब्ध करून दिली नाही तर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करून न्यायालयात धाव घेण्यात येईल असा इशारा मैनुद्दीन शेख यांनी दिला आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्कार, मी मैनुद्दीन शेख. मी गेले बरेच दिवस झालं कागल नगर परिषदेकडे माहिती अधिकार अंतर्गत आपण माहिती मागितली होती की निवडून आलेले जे पण उमेदवार असतील त्या उमेदवारांचे सर्व तिची नामनिर्देशन पत्रिका तुम्ही आम्हाला एक सार्वजनिक माहिती असल्यामुळे ती सार्वजनिक माहिती आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या म्हणून मी त्यांच्याकडे कागल नगर परिषदेकडे मी शिवसाहेब यांच्याकडे मी माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. पण आता त्याच्यावरती काय तुम्ही आपल्याला माहिती अधिकाराची माहिती काय दिल्या नाही आहे. तिच्यामध्ये आपण उमेदवारांचे त्यांचे ॲफिडेव्हिट, जातीचे दाखले, जात पडताळणी पावती सही शिक्का तुम्ही करून द्या. व ज्या जातीचे दाखले आहेत ते शासन क्रमांक अनुक्रमांक शासन क्रमांक जेवढा आहे त्या हिशोबानं तुम्ही ते आम्हाला यादी तुम्ही द्या. पण आता 1 महिना होऊन गेला तरी जनमाहिती अधिकाऱ्यांना काय माहिती मिळाली नाही. आता फर्स्ट आपण शिवसाहेब पाटणकर साहेब यांच्याकडे आपण दाखल केलेला आहे. आता अपीलला त्यांनी ठेवलेलं आहे. पण सर्व सार्वजनिक माहिती असतापैकी देखील ती सार्वजनिक माहिती अधिकार खाली सुद्धा द्यायला मग अडचण काय आहे. आता जी माहिती नामनिर्देशन पत्रिका नोटीस बोर्डावरती तुम्ही तिथं सर्वसामान्य नागरिक व मतदात्याला दिसेल अशा ठिकाणी तुम्ही ते लावायचं असतं. मग अशी माहिती तुम्ही मात्र माहिती अधिकार खाली माहिती देत असताना मात्र तुम्ही पुढे मागं का बघा असं. त्यामुळे बरेच प्रश्न आमच्या मला उद्भवायला लागतात की काय म्हणजे का जातीची दाखले चुकीचे आहेत, काय नामनिर्देशन पत्रिका चुकल्या, काय गुन्हे दाखल आहेत सरळ दाखवायला नाही, काय आपत्ती जास्त आहेत कमी दाखवल्यात, नेमकं आम्ही समजायचं काय. फक्त आमची मागणी माहिती फक्त आम्हाला करू, दुसरं तर आम्हाला काय नाही. आणि या देशाचा नागरिक होण्याच्या नाते मला अधिकार आहे की मी जाणून घ्यायचा. का तर मी त्या कागल नगर परिषदेचा एक मतदाता आहे. मग माहिती देण्यास जर त्यांनी टाळाटाळ म्हणजे आता करत आहेत तर या संदर्भात त्यांनी लवकरात लवकर आपल्याला माहिती पुरता नाही केली तर जे कायद्यानुसार जी गोष्टी ती आपण करू. नसेल तर मग आपल्याला न्यायाने लढावा लागला तर आपण लढावास आपण तयार आहोत. राजकीय दबाव आहे का? एक मिनिट. राजकीय दबाव अजून तर काय आला नाही आहे. राजकीय दबाव जर काय असेल दिसत बघू. त्यात काय निवडणूक प्रक्रिया काय गौड बंगाला आहे असं काय वाटतंय का सुरुवातीपासून? आता माहिती दिला झाल्या म्हटल्यावर शंका उद्भवत होणारच की. मग आता निवडून आलेल्या उमेदवाराबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला निवडून आल्याबद्दल उमेदवाराबद्दल काय मत नाही आहे. फक्त कागदपत्र आम्ही बघणार आहे. कागदात जर काही चूक जर असेल तर आम्ही राज्य निवडणूक आयोगाला कळवू ना. माहिती लपवतात म्हणजे त्यांच्या कागदांमध्ये चूक आहे असं वाटतंय तुम्हाला? आता जो पण कागद समोर येत आहे तो पण आपण काय म्हणतो. ज्यावेळी कागद समोर येते त्यावेळी निष्पन्न झाल्यानंतर मग आपण त्यावेळी हे करू, प्रसिद्ध करू आपण त्यावेळी संदर्भात आपली मत मांडू. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.